सुट्टीच्या दिवशी तुम्हाला सुद्धा माझ्याप्रमाणे काहीतरी पौष्टिक आणि चवदार असा नाश्ता बनवायचा असेल तर आदल्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवा. सकाळी अगदी झटपट नाश्ता तयार होईल. तर यासाठी इथे मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली, पाव वाटी तुरीची डाळ घेतली, पाव वाटी मुगाची डाळ घेतली, पाव वाटी उडदाची डाळ घेतली, 1 वाटी पोहे घेतलेत, 2 वाट्या इथे मी तांदूळ घेतलेत. कुठलेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता. घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने इथे सगळं साहित्य तुम्ही मोजून घ्या. आता यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत, यामुळे फर्मेंटेशन छान होईल. इथे मी छोटी वाटी घेतली होती साहित्य मोजण्यासाठी, त्यामुळे अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतले. तुम्ही जर मोठी वाटीने सगळं साहित्य मोजून घेणार असाल तर 1 चमचा मेथीचे दाणे घेतले तरी चालेल. हे सगळं साहित्य मी एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर यामध्ये मी पुन्हा पाणी घातलं आणि झाकून हे मी 3 ते 4 तासासाठी भिजत घालून ठेवलं. तर इथे पहा 4 तासानंतर डाळ तांदूळ छान असं भिजलं गेलं आहे. आता हे वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 बॅचेसमध्ये मी हे वाटून घेणार आहे आणि वाटताना यातलंच पाणी घालायचं आहे. वाटताना अगदी कमीत कमी पाणी घालायचं आहे, कारण हे मिश्रण आपल्याला घट्टसर हवं आहे. तर इथे सगळं डाळ तांदूळ मी वाटून घेतलं आहे आणि पाहू शकता हे असं आहे. तर हे आपण रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत. फर्मेंट झाल्यानंतरसुद्धा हे पीठ थोडंसं सैलसर होतं, म्हणून वाटताना कमीत कमी पाणी घालायचं आहे. आता हे झाकून आपण रात्रभर बाजूला ठेवून देऊया. तर आता सकाळी पहा हे मस्त असं फर्मेंट झालं आहे. जवळजवळ दुप्पट झालं आहे पीठ. खूप छान जाळी आले. एकदा हे असं मिक्स करून घेऊया. आता यापासून नाश्ता बनवण्याआधी आपण नाश्त्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करूया. इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, 1 वाटी ओलं खोबरं घातलं, 1 चमचा चणे किंवा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडीशी कोथिंबीर घातली, थोडंसं आलं घातलं, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी इथे वाटून तयार आहे, बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला आणि ही तयार फोडणी आता चटणीवरती घालायची आहे. ही मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे. आता आपण नाश्ता बनवूया. तर हे जे पीठ आपण बाजूला ठेवलं होतं त्यातलं इथे मी 3 ते 4 चमचे पीठ काढून घेणार आहे नाश्ता बनवण्यासाठी. उरलेलं तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे तेव्हा तुम्ही यापासून नाश्ता बनवू शकता. तर इथे 4 चमचे मी पीठ काढून घेतलं, यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. इथे आता मी भाज्या घेतल्यात. यामध्ये मी कांदा, टोमॅटो, यानंतर शिमला मिरची आणि गाजर किसून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतल्या. या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्यात. याबरोबरच तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालू शकता, स्वीटकॉर्नचे दाणे घालू शकता, वाफवलेला मटार घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. सगळ्या भाज्या यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आता आलं आणि हिरवी मिरची घालायची. इथे मी आलं किसून घेतलं आणि हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतले. यानंतर इथे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाणे भाजून जाडसर वाटून घेतलेत मी. हे सगळं छान मिक्स केलं आहे. यामध्ये मी पाव चमचा हळद घातले, रंग छान येईल रेसिपीला. तर हे मिश्रण आता नाश्ता बनवण्यासाठी तयार आहे. यामध्ये भरपूर भाज्या आहेत, डाळी आहेत, त्याचबरोबर आपण यामध्ये इनो सोडा वापरलेला नाही आहे, त्यामुळे खूपच पौष्टिक असा हा नाश्ता आहे. इथे आता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. कुठलीही खोलगट कढई तुम्ही इथे घेऊ शकता. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. पाव चमचा मोहरी घातली, पाव चमचा जिरं घातलं, यानंतर पाव चमचा तीळ पसरवायचे आहेत आणि थोडासा कढीपत्ता इथे पसरवून घातला आहे. आता यावरती मिश्रण हे पसरवून घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे मिश्रण असं मी घातलं. यावरती झाकण ठेवून आता 2 ते 3 मिनटं आपण हे एका बाजूने भाजून घेऊया. तुमच्याकडे जर छोट्या आकाराचा तडका पॅन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता.
तर इथे पहा 2 ते 3 मिनटानंतर हा एका बाजूने छान भाजला गेला आहे. आपण उलटून घेऊया. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे. अगदी खरपूस असं भाजलं गेलं आहे आणि अगदी मंद फ्लेमवरती आपण हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत छान भाजलं जातं. इथे मी वरून थोडंसं तेल घातलं आहे. झाकून आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया. तर इथे पहा 3 मिनटं झालेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून झालं असेल. आपण उलटून पाहूया. तर पाहू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी मस्त असं भाजलं गेलं आहे. काढून घेऊया. तर हा आपला अगदी चवदार आणि तितकाच पौष्टिक असा नाश्ता तयार झाला आहे. आपण चटणीबरोबर इथे सर्व केला. याच पिठापासून तुम्ही अप्पे बनवू शकता, उत्तप्पा बनवू शकता, डोसा बनवू शकता. तसंच या पिठापासून इडलीसुद्धा खूप छान बनते. इथे मी तुम्हाला कट करून दाखवते. तर पाहू शकता आतपर्यंत हे व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे, अजिबात कच्चं नाही आहे. तर हा मस्त असा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.